श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 10 जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा. आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. ही एक महत्त्वाची धार्मिक तिथी आहे. या दिवशी गुरुजनांचा आदर करण्याची आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे. या दिवशी गुरूंची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात, कारण गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती असणे खूप महत्त्वाचे असते. गुरुचरित्रामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो, पण गुरु कोपला तर ईश्वर वाचवू शकत नाही. आणि म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. या गुरुपौर्णिमेला विष्णूंची पूजा, मंत्रजप, नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांवरती स्नान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. सत्यनारायणाची कथा सांगणे, गुरूंची पूजा करणे यासारख्या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. गुरुवारी गुरुपौर्णिमेला उंबराच्या झाडाला अर्पण करा. ही एक वस्तू कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ते स्वामी पूर्ण करतील. घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ जो आहे तो अपलोड करेन तर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, यावर्षी गुरुपौर्णिमेला अतिशय सुवर्ण योग जो आहे तो जुळून आलेला आहे. कारण गुरुवार हा गुरूंना समर्पित असा वार आहे आणि याच दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे. त्यामुळे अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तो जुळून आलेला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी उंबराच्या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व दिले जाते, कारण या वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो. आपले स्वामी या वृक्षामध्ये वास करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या झाडाला एक वस्तू जी आहे ती अर्पण करायची आहे. उंबराच्या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. आपल्या कुंडलीतील ग्रह शुक्र जो आहे तो बलवान होण्यासाठी आपल्याला उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. असे मानले जाते की गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही एक वस्तू अर्पण केली तर आपला शुक्र ग्रह जो आहे तो बलवान होतो व आपले पैशासंबंधित जे काही अडचणी आहेत ते दूर होतात. शुक्र हा ऐशारामाचा आणि पैशाचा ग्रह मानला जातो. असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा जो मजबूत असेल तर त्याला कधीही पैशाची, धनाची तसेच संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही. पण ज्याच्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा कमकुवत असतो तिथे दारिद्र्य, आर्थिक समस्या आणि आर्थिक तंगी कायम राहते. आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेला तुम्ही हा जर उपाय केला तर तुम्हाला श्रीमंत होण्यासोबतच अनेक समस्या देखील दूर होतील. तसेच जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती तुम्हाला पूर्ण करायची असेल किंवा तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न करताय परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर अशा या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच बघा, तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट, अडचणी, दुःख असेल, घरामध्ये काही इडापिडा असेल, दुःख असतील,
घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवत असेल, वादविवाद, भांडणं, क्लेश होत असतील, महत्त्वाची कामे पूर्ण होत नसतील किंवा घरामध्ये कुठलंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, तुमच्या मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल किंवा घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नसेल, लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न नसेल, तुमच्या घराची, पतीची, मुलांची प्रगती होत नसेल, तर तुम्ही हा उपाय गुरुपौर्णिमेला आवर्जून न चुकता करा. तर हा उपाय जो आहे तो अत्यंत प्रभावी आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. तुमच्या घरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. तसेच आपल्या गुरूंची पूजा करून घ्यायची आहे. आपले गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा, फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या, त्यांना गोडाचा नैवेद्य अर्पण करा. तसेच धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा. स्वामींना आवडत्या वस्तू अर्पण करा. तसेच गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करा आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वात लावायची आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल तर तेल तुम्ही घेऊ शकता. यानंतर तुम्हाला एक तांब्याभरून पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे. 1 चमचा गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. गरम न केलेलं दूध टाकायचं, त्याला कच्चं दूध म्हणतात. त्यासोबत एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि एक पिवळं फूल तुम्हाला त्यात टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला वाटीमध्ये थोडेसे पिवळे तांदूळ करून घ्यायचे, पिवळ्या अक्षदा घ्यायच्या आहेत. सोबतच तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. पानावर तुम्हाला 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, 1 बदाम आणि 1 खारीक ठेवायचं आहे. या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटात घ्यायच्या. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला उंबराच्या झाडापाशी जायचं आहे. उंबराच्या झाडापाशी गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण करत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा जप करायचा आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर या वृक्षाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत. जे पिवळे तांदूळ, अक्षदा ज्या आहेत आपण घेऊन गेलेलो त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या. मूठ घट्ट बंद करायची आणि श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्हाला 3 वेळा म्हणायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून ते तांदूळ झाडाच्या मुळाशी तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत. त्याच्यानंतर ते एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्याच्यावर खारीक, बदाम आणि 1 रुपयाचं नाणं हे मुळापाशी झाडाच्या ठेवायचं आहे. यानंतर या वृक्षाला आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या मनातील इच्छा, मनोकामना जी आहे ती व्यक्त करायची आहे. आपलं मस्तक या झाडाला टेकवायचं आहे आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, जे काही दुःख आहेत ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी जी माती आहे ती थोडीशी घरी घेऊन यायची आहे आणि घरी आणल्यानंतर ती आपल्या घरातील कुंडीमध्ये टाकायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी या वृक्षाची माती आणून आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये टाकली तर घरामध्ये पती पत्नीचे वारंवार भांडणं होत असतील तर ती दूर होतात. घरामध्ये काही वास्तुदोष असतील, पितृदोष असतील तर तो देखील दूर होतो आणि जमिनी संबंधित काही समस्या असतात त्या नष्ट होतात. कारण साक्षात दत्तनिवास असलेले पवित्र वृक्ष औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण असा औदुंबर वृक्ष याखाली गुरुमाऊलींनी साधना केली होती आणि या उंबराच्या झाडाला भूतलावरील कल्पवृक्ष असे म्हणतात. कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला
आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. जो व्यक्ती या झाडाची पूजा भक्तीने करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच या झाडाचे दर्शन केल्याने त्या व्यक्तीची उग्रता देखील शांत होईल. जर आपण या झाडाला प्रदक्षिणा केल्या तर आपल्याला अपत्य प्राप्ती होते. जन्मांतरीची जी पापं आहेत ती नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते. आणि गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे. तुम्ही बघितलं असेल या गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक स्वामी सेवेकरी गुरुचरित्राचं पारायण करत असतं. कुणी स्वामीचरित्र वाचत असेल, कुणी स्वामींचं नामजप करत असतं. तर अशा अनेक वेगवेगळ्या सेवा अनेक जण करत असतात गुरुपौर्णिमेसाठी. आणि या दिवशी हा जो उपाय आहे तो आपल्याला आवर्जून करायचा आहे. गुरुपौर्णिमेला उंबराच्या झाडाची पूजा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य प्राप्त होते. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.